तर तृणमूल काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरी विरोधामध्ये कीर्ती आझाद सध्या बोलत होते। याकडे आपलं लक्ष असेल। पुढची बातमी जाणून घेऊयात। अन्न आणि औषध प्रशासनाने वर्ध्यामधील प्रमुख गोरस भंडार संस्थेवरती अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे। वर्ध्याच्या गोरस भंडारावरती झालेल्या कारवाईनंतर इथले उत्पादक आणि विक्री बंद झालेली आहे। त्यामुळे शेतकरी पशुपालक त्यांच्या दुग्ध व्यवसायाला फटका बसलाय। पशुपालनातून मिळणारं दूध आता योग्य दरात विकावं तरी कुठे असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान आता पशुपालकांनी रस्त्यावरती दूध विकण्याचा पर्याय निवडलाय। गोरस भंडारासमोरच दुधाची विक्री सध्या केली जाते। या संदर्भामध्ये गोपालक आणि ग्राहकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। गोरस भंडारावरती वर्ध्यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर गोपालकांची मोठ्या प्रमाणात कोंडी होतीये। हे दूध नेमकं कुठे विकावं असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे आणि त्यानंतर त्यांनी रस्त्यावरतीच ही दूध विक्री सुरू केली आहे। गोरस भंडारवर झालेल्या एफडीएच्या कारवाईनंतर गोपालकांना दूध विकावे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत आम्ही दूध विकावं कुठं असा जाब सुद्धा जिल्हा प्रशासनाला विचारण्यात आला। पण आता या दूध विक्रेत्यांवर कशा पद्धतीनं आपलं दूध जे आहे हे या गोरस भंडार जे सेंटर आहे त्याच्या समोर अशा प्रकारचा कॅन ठेवून दूध विकण्याची वेळ आलेली आहे आणि इथून ग्राहक या ठिकाणी पोहोचत हे यांचं दूध जे आहे ते दूध विकत घेत असल्याचं चित्र या ठिकाणी आहे। आपल्यासोबत काही इथले जे दूध विक्रेते गोपालक आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। काय ही जी वेळ आली ती कशी आली आणि कशा पद्धतीने आता तुम्ही दूध विकताय? आता हे तर तसं तर आम्हाला भंडारमध्येच परवडत होतं, कारण की आमचा वेळ खूप चालला आहे। आम्हाला 42 रुपये जरी भाव मिळत होते तरी पण आम्हाला ते सविस्तर होतं। म्हणजे कसं आज आमचे ढोरं बिना चाऱ्या पाण्याचे घरी बांधून आहे, आम्हाला 2-2, 3-3, 4-4 तास इथं थांबावं लागतं, वापस दूध न्यावं लागतं। नासुडी वस्तू आहे, फाटून जातात, त्याच्यानं दुधाचं जास्त आम्हाला जागेवर जाऊन दूध घ्यावं लागतं, त्यामुळे वेळ वाया जातो। आजपर्यंत असं होतं की जागेवर दूध मिळत होतं आणि आम्ही घेतो। आता इथे गोरस भंडार समोर जे कास्तकार येतात त्यांना आपलं दूध कुठे ठेवायचं, कुठे टाकायचं, आता याचा प्रश्न खूप मोठा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे। त्यामुळे ते आता स्वतः येऊन इथे गोरस भंडार समोर दूध विकत आहे आणि आता त्यांच्यातून दूध घ्यावं लागत आहे। तुम्ही साधारण आज आले तिथे काय परिस्थिती होती? किती लिटर तुम्ही दूध वगैरे घेतलंय? मी आज इथे 2 लिटर दूध घेतलं। मी रोज इथे येऊन 2 लिटरच दूध घेत होतो। पण आता हे कास्तकार लोकांचं दूध आता कसं आहे, काय आहे, त्याची गुणवत्ता कशी, आता तिथे आधी गोरस भंडारमध्ये त्यांची टेस्ट करून दूध घेत होते। आता हे यांची गुणवत्ता हे डायरेक्टच लोकांना दूध देतात, त्याच्यामुळे त्याची गुणवत्तेमध्ये कसं काय हे काही ग्राहकाला माहीत नाही पडत। याच्यामुळे एफडीएने जी कारवाई केली की स्वच्छतेकडे देऊन, म्हणजे स्वच्छता असावी म्हणून त्यांनी ही कारवाई केली होती गोरस भंडार। पण ही परिस्थिती अजून त्याची विकट दिसत आहे। स्वच्छतेचं तर नावच नाही, सडकीवर काय स्वच्छता होणार आहे आणि काय गोपालक बिचारे हे स्वच्छता करणार, दूध विकणार आहे की सफाई करणार?